महाशिवरात्रीला रुद्राभिषेक पूजा कशी करावी? महाशिवरात्रीला भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी रुद्राभिषेक पूजा केली जाते. रुद्राभिषेक पूजा कशी करायची ते आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. एका वर्षातील 12 शिवरात्रींपैकी महाशिवरात्री ही सर्वात महत्त्वाची आहे. महाशिवरात्री मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरी केली जाते. भगवान शिवाची अनेक नावे आहेत. कोणी त्याला महादेव, शंकर, कोणी भोलेनाथ, शिवाय, बाबा वगैरे म्हणतात. रुद्र हे भगवान शिवाच्या लोकप्रिय नावांपैकी एक आहे. रुद्र या शब्दाचा वेदांमध्ये उल्लेख आहे आणि असे मानले जाते की ते भगवान शिवाच्या स्वभावाच्या भयानक, आक्रमक आणि विनाशकारी बाजूवर केंद्रित आहे. रुद्रतांडव नृत्य हे भगवान शिवाच्या त्यांच्या स्वभावाच्या निर्दयी बाजूचे उदाहरण आहे. शिवाला रुद्र का म्हणतात याच्या अनेक कथा आहेत. महाशिवरात्रीला रुद्र अभिषेक हा एक महत्त्वाचा विधी आहे. भक्तांनी रुद्र अभिषेक योग्य रीतीने आणि विशुद्ध भक्तीने करावा. रुद्राभिषेक पूजा म्हणजे काय? रुद्राभिषेक पूजा हा एक सर्वोच्च विधी आहे. हा हिंदू धर्मातील सर्वात शुद्ध संस्कारांपैकी एक मानला जातो. रुद्राभिषेक पूजा ही फुले आणि पवित्र पूजा सामग्रीसह भगवान शंकराला पवित्र स्नान करून केली जाते. रुद्राभिषेक पूजेसाठी कोणते साहित्य आवश्यक आहे? फुले, अगरबत्ती, तूप, दही, मध, ताजे दूध, पंचामृत, गुलाब पाणी, मिठाई, गंगाजल, कापूर, सुपारी, लवंग, विलायची, बेलपत्र, पवित्र राख इत्यादी. रुद्राभिषेक कसा करावा? 1. विधीच्या ठिकाणी एक ताट ठेवा आणि त्यावर शिवलिंग ठेवा. 2. तेल किंवा तुपाचा दिवा लावा आणि शिवलिंगाच्या उजवीकडे ठेवा. 3. वर सांगितल्याप्रमाणे सर्व पूजा साहित्य एका ट्रेमध्ये सजवा आणि आरामात पूर्वेकडे तोंड करून बसा. थेट जमिनीवर बसू नये म्हणून आसन वापरा. 4. रुद्राभिषेक करताना स्त्री आणि पुरुष दोघांनीही स्वच्छ कपडे घालावेत. 5. ओम नारायणाय नमः इत्यादी मोठ्याने धार्मिक मंत्र उच्चारताना आचमन करा व हिंदू धर्मातील शुद्धीकरण विधी करा. 6. पूजा सुरू करण्यापूर्वी भगवान गणेश, भगवान इंद्र आणि तुमच्या कुलदेवतेचे आशीर्वाद घ्या. 7. ओम नमः शिवायचा जप करताना बेलपत्र अर्पण करा आणि दिव्याला फुले व अक्षत अर्पण करा. 8. आता शिवलिंगाला विधी क्षेत्रातून हलक्या हाताने एखाद्या मोकळ्या जागेवर किंवा ताटात हलवा आणि लिंगाला बेलपत्रावर ठेवा जेणेकरून रुद्राभिषेक सहज सुरू होईल. 9. ओम नमः शिवाय असा जप करताना थोडे पाणी अर्पण करून रुद्राभिषेकाची सुरुवात करा. 10. नंतर शिवलिंगावर हळूवारपणे पंचामृत घाला. 11. चंदन आणि जल अर्पण करा. 12. फुले आणि कच्चे दूध त्यानंतर गंगाजल किंवा पाणी अर्पण करा. 13. आता शिवलिंगाला स्वच्छ आणि पुसून पुन्हा त्याच्या मूळ सिंहासनावर बेलपत्रावर हलवा. 14. वस्त्र, जनेऊ अर्पण करा आणि उजव्या बोटाने चंदन लावा. 15. धूप प्रज्वलित करा, त्यानंतर दिवा आणि घंटा वाजवताना भस्म, बेलपत्र, दुर्वा, फुले घाला. 16. नंतर हात स्वच्छ करून फळे, पान, सुपारी, लवंग आणि विलायची, दक्षिणा इत्यादी अर्पण करा. 17. रुद्राभिषेकादरम्यान ओम नमः शिवायचा जप करत राहा. 18. तुम्ही महामृत्युंजय मंत्राचाही जप करू शकता. 19. कापूरसह पूजा करा, नंतर परिक्रमा करा आणि भगवान शिवाला फुलांचा वर्षाव करून पूजा पूर्ण करा आणि त्यांचे आशीर्वाद घ्या. वेगवेगळ्या आशीर्वादासाठी रुद्राभिषेक पूजेचे प्रकार असे आहेत. रुद्राभिषेकाचे 6 वेगळे प्रकार भक्त करू शकतात. वैदिक साहित्य सांगते की रुद्र अभिषेकच्या प्रत्येक प्रकाराला अनन्यसाधारण महत्त्व आणि आशीर्वाद आहेत. घरातील रुद्राभिषेक पूजेचे विविध फायदे असे आहेत. 1. जलाभिषेक. सर्वात सामान्य प्रकार म्हणजे जलाभिषेक. उपासकांनी गंगाजलाने रुद्राभिषेक केल्यास त्यांच्या मनोकामना पूर्ण होतील. 2. दूध अभिषेक. गाईच्या दुधाने केलेला रुद्राभिषेक अनुयायांना दीर्घायुष्य देतो आणि गंभीर आरोग्य समस्यांपासून संरक्षण देतो. 3. शहद अभिषेक. शहद अभिषेकाचा आशीर्वाद म्हणून जीवनातील सर्व त्रास आणि दुर्दैवांपासून मुक्त जीवन प्रदान करतो असे मानले जाते. 4. पंचामृत अभिषेक. पंचामृत अभिषेक आशीर्वाद म्हणून संपत्ती आणि समृद्धी प्रदान करतो असे मानले जाते. 5. तुपाचा अभिषेक.
तूप अभिषेक आशीर्वाद म्हणून आजार आणि शारीरिक समस्यांपासून मुक्त जीवन प्रदान करते असे मानले जाते. 6. दही अभिषेक. दही अभिषेक म्हणजे निपुत्रिक जोडप्याला आशीर्वाद म्हणून मूल मिळते. रुद्राभिषेक पूजेचा काय फायदा होतो? 1. नाराज चंद्राचे प्रतिकूल प्रभाव कमी करण्यासाठी. 2. विविध नक्षत्रांचे प्रतिकूल परिणाम कमी करून त्यांचे सकारात्मक प्रभाव वाढवणे. शिक्षण, नोकरी आणि करिअरमध्ये यश मिळते. शिवाय, नकारात्मकता दूर करते आणि जीवनाचे संरक्षण करते. 3. या व्यतिरिक्त, हानिकारक प्रभाव आणि संभाव्य धोक्यांपासून ते भक्तांचे संरक्षण करते. 4. शक्तिशाली मन आणि चांगली शारीरिक शक्ती प्रदान करते. 5. आर्थिक समस्या सुटतात. 6. आरोग्याशी संबंधित समस्यांचे निर्मूलन होते. 7. हे एकता आणि समृद्धीला देखील प्रोत्साहन देते. 8. भयंकर कर्मापासून मुक्ती मिळते. 9. आव्हानांवर मात करण्यासाठी सामर्थ्य प्रदान करते आणि वाईटाविरुद्ध ढाल म्हणून काम करते. 10. एखाद्याच्या कुंडलीतील श्रापित दोष, राहू दोष इत्यादी असंख्य दोषांचे प्रतिकूल परिणाम देखील दूर केले जाऊ शकतात. 11. शांतता आणि समृद्धी वाढवण्यासाठी रुद्र अभिषेक करतात. रुद्राभिषेक कोणी करावा? 1. जर एखाद्याला त्यांच्या जीवनातून किंवा संभाव्य धोक्यांमधून नकारात्मक भावना पुसून टाकायच्या असतील तर एखाद्याने रुद्राभिषेक केला पाहिजे. 2. ही पूजा समृद्धी आणि कल्याणासाठी देखील केली जाऊ शकते. 3. कोणत्याही आरोग्य समस्यांवर मात करू पाहणाऱ्या प्रत्येकासाठी ही पूजा फायदेशीर आहे. 4. पुढे, वैयक्तिक आणि व्यावसायिक संबंध सुसंवाद साधण्यासाठी रुद्राभिषेक करू शकतो. 5. याशिवाय ज्याला घरात शांतता हवी आहे, तो ही पूजा करू शकतो. रुद्र अभिषेक पूजा कधी करावी? हा विधी करण्यासाठी सोमवार हा सर्वात चांगला मानला जातो. शिवरात्री हा एक सुप्रसिद्ध दिवस आहे जेव्हा भक्त भगवान शिवाला जल आणि प्रसाद अर्पण करून आणि रुद्राभिषेक मंत्रांचे पठण करून रुद्र अभिषेकासाठी तयार होतात. रुद्र अभिषेक पूजा करण्यासाठी इष्टतम वेळ श्रावण महिन्यात आहे, जो महान भक्तीचा काळ आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा. तसेच असे माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आजच माझ्या चॅनेल मै सनातनीला सबस्क्राईब करा व कॉमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका.